श्री गणेश पुराण भृशुंडी ऋषींची कथा अध्याय 58 श्री गणेशाय नमः। शूरसेनांचा मनोभाव जाणून देवेंद्र म्हणाले, राजा, गणेश भक्तीची थोरवी विलक्षण आहे। गणेश भक्तांच्या दर्शनाने इतरे जन पावन होतात। मीही त्याचसाठी भृशुंडींच्या दर्शनास गेलो होतो। आता त्यांची कथा ऐका। दंडकारण्यानंद नावाचे एक नगर होते। तिथे एक धीवर राहत असे। तो अतिशय दुष्ट होता। तो चोऱ्या करायचा आणि लोकांना अनेक प्रकारे त्रासही द्यायचा। एके दिवशी संतप्त नागरिकांनी त्या धीवराला नगरातून हद्दपार केले। मग तो धीवर अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला। अशा प्रकारे त्याने बरीच संपत्ती मिळवली आणि आपल्या परिवारासह तो चैनीत राहू लागला। एके दिवशी तो धीवर शिकारीसाठी अरण्यात गेला होता। श्वापदांच्या मागे धावून तो पुरता दमला होता। मग तो धीवर फिरत फिरत एका सरोवरापाशी आला। ते सरोवर गणेश तीर्थ म्हणून प्रसिद्ध होते। त्या धीवराने तिथे स्नान केले आणि माघारी वळला। तेव्हा समोरून मुद्गल ऋषी श्री गजाननांचे नामस्मरण करत येत होते। त्यांचा वध करून त्यांची चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खड्ग उगारले। तर काय आश्चर्य, त्यांनी उगारलेले खड्ग खाली गळून पडले। त्यावेळी मुद्गल ऋषींची सौम्य, शांत, तेजस्वी मुद्रा पाहून त्या धीवराच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले। त्याच्या अंतःकरणातील हिंसावृत्ती मावळली। मुद्गलांनी त्याच्याकडे पाहून मंदस्मित केले व म्हणाले, काय हो, तुम्ही मला मारणार होतात ना? मग तुमचे खड्ग खाली कसे पडले? ते ऐकून त्या धीवराने मुद्गल ऋषींचे पाय धरले व म्हणाला, हे विप्रवर्य, मला क्षमा करा। मी अत्यंत पापी आहे। मी अनेक दुष्कर्मे केली आहेत, पण आज तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले। माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेश तीर्थातील स्नानाचा आणि तुमच्या तपश्चर्येचा पुण्यप्रभाव आहे असे मला वाटते। यापुढे मी शस्त्र धरणार नाही, हिंसा करणार नाही व कोणालाही छळणार नाही। मी तुम्हाला शरण आहे, माझा उद्धार करा। ती त्याची कळवळ्याची वाणी ऐकून मुद्गल ऋषींचे मन द्रवले। मुद्गल ऋषींनी त्या धीवराकडे कृपादृष्टीने पाहिले। मुद्गल ऋषींनी आपला वरदा हस्त त्या धीवराच्या मस्तकी ठेवला। त्यानंतर आपल्या हातातील काठी तिथेच जमिनीत रोवली व म्हणाले, हे धीवरा, तुम्ही गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा अहोरात्र जप करा। मी परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाने येईपर्यंत तुम्ही तुमचे जप अनुष्ठान चालू ठेवा। तुमचे कल्याण होईल। असा आशीर्वाद देऊन मुद्गल ऋषी तिथून निघून गेले। त्या धीवराने मुद्गल ऋषींचे म्हणणे ऐकले। मुद्गल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठी शेजारीच आसन घालून बसला। गुरुवचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून तो धीवर एकाग्र चित्ताने मंत्राचा जप करू लागला। त्याचे हे अनुष्ठान 1000 वर्षे चालले होते। त्या धीवराच्या तपश्चर्येचा पुण्य प्रभावाने काठीलाही अंकुर फुटला आणि त्या धीवराच्या अंगाभोवती एक वारूळ तयार झाले। त्यामधून गणेश मंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत होता। कालांतराने मुद्गल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते। त्यांना एकाएकी त्या धीवरांची आठवण झाली। शोभ घेत घेत मुद्गल ऋषी काठी रोवलेल्या स्थानी आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या काठीचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले आहे आणि त्या वृक्षाच्या मुळाशी एक भले मोठे वारूळ तयार झाले होते। त्यामधून गणेशाय नमः असा मंत्रजप ऐकू येत होता। मुद्गल ऋषींनी तेथील वेली आणि पालापाचोळा दूर केला। त्यानंतर त्यांनी हलक्या हाताने ते वारूळही दूर केले। आतमध्ये तपोमग्न धीवराची तेजस्वी मूर्ती मुद्गल ऋषींच्या दृष्टीस पडली। तेव्हा मुद्गल ऋषींनी आपल्या कमंडलूतील अभिमंत्रित जल त्या धीवराच्या अंगावर शिंपडले। त्यामुळे तो धीवर भानावर आला। त्याच्या मुखावर परम शांती विलसत होती। त्या धीवराच्या भुवयांमधून गणपतीसारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती। त्या धीवराचे ते बदललेले स्वरूप पाहून मुद्गल ऋषींनाही मोठे आश्चर्य वाटले। त्यानंतर त्या धीवराने डोळे उघडले तेव्हा समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो धीवर अतिशय आनंदित झाला। त्या धीवराने साश्रू नयनांनी मुद्गल ऋषींना नमस्कार केला। त्या धीवराच्या भ्रूमध्यातून सोंड निघाली म्हणून मुद्गल ऋषींनी त्या धीवराचे भृशुंडी असे नाव ठेवले व म्हणाले, वत्स, तुमच्या तपश्चर्येने मी अगदी संतुष्ट झालो आहे। गणेशांची आराधना करून तुम्ही स्वतः गणेश स्वरूप झालेले आहात।
तुम्ही सर्व देवांना आणि गंधर्वांना पूजनीय व्हाल. तुमच्या दर्शनाने जीवमात्रांच्या इच्छा पूर्ण होतील. भ्रुशुंडींना आशीर्वाद देऊन मुद्गल ऋषी मार्गस्थ झाले. मग आश्रम बांधून भ्रुशुंडी ऋषी तिथेच राहू लागले. त्यांनी पुन्हा तपश्चर्या आरंभली. अशी 100 वर्षे लोटली. भ्रुशुंडी ऋषींच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या श्री महागणपतींनी भ्रुशुंडी ऋषींना प्रत्यक्ष दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला सन्मुख पाहून भ्रुशुंडी ऋषी धन्य धन्य झाले. श्री महागणपतीने त्यांना आशीर्वाद दिला व श्री महागणपती म्हणाले, हे मुनिवर्य, या ठिकाणी माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तुम्ही 100 वर्ष उत्कट तपश्चर्या केली आहे. हे स्थान नामक्षेत्र म्हणून प्रख्यात होई. इथे जप, तप, अनुष्ठान केल्याने अल्पावधीत कार्यसिद्धी होईल. येथील माझ्या मूर्तींच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल. देवेंद्रांनी शूरसेन राजाला ही कथा सांगितली. त्यामुळे शूरसेन राजाला मोठे समाधान वाटले. ते विनम्रतेने म्हणाले, देवराज, तुमचे विमान इथे जमिनीवर उतरले आहे. त्याने पुन्हा आकाशात उड्डाण केले पाहिजे. त्यासाठी मला काय करता येईल? ते म्हणाले, राजा, तुमच्या राज्यात कोणी द्विजवर्य संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतील तर त्यांना इथे बोलावून घ्या. त्यांनी चतुर्थी व्रताचे 1 वर्षाचे पुण्य अर्पण केले तरच हे विमान पुन्हा उडेल. ते ऐकून शूरसेनांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, हे देवराज, संकष्टी चतुर्थी व्रताचे एवढे महात्म्य असेल तर त्याविषयी जाणून घेणे मला नक्की आवडेल. तरी कृपा करून हे व्रत कसे करावे, हे पूर्वी कोणी केले होते, त्यांना काय लाभ झाला, याविषयी सविस्तर माहिती सांगा. श्री गणेश पुराण अध्याय 58 समाप्त.